नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर आज आहे नवनाथ पारायणची समाप्ती. तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघितलेच असतील, नसेल बघितले तर नक्की बघा. तर इथं मी सगळं स्वयंपाक केला होता, काय काय नैवेद्य बनवायचं त्याचा पण व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल नक्की बघा. इथं सगळा स्वयंपाक झाला होता माझा. त्यानंतर इथं बाहेर ना फक्त फरची पुसायची बाकी होती, तर फरची पुसून घेतलं. यांचा एक अध्याय वाचायचा बाकी होता, तो वाचला. त्यानंतर मग इथं मी हळदीचं लेपन करते. तर हळदीचं लेपन केल्यामुळे काय होतं, घरात पॉझिटिव्हिटी येते. पण इथं ना उंबरा पाहिजे. कोणत्याही आपलं जे घर असतं ना त्याला उंबरा पाहिजे. असं हे जे काय म्हणतात त्याला ग्रेनाईट, ते नाही पाहिजे. पण असं इथे नाही आहे. आणि थोडंसं पाणी टाकून हळद घेतली, त्यानंतर गोमूत्र घेतलं, त्यानंतर बाहेर छान अशी रांगोळी काढली. ते मिक्स करायचं आणि हळदीचं लेपन करून घ्यायचं. त्यानंतर मस्त छान रांगोळी काढली. आणि रांगोळीवर कधी पण हळदी कुंकू वाहायचं असतं. तर बघा इथं बाहेर दरवाजामध्ये मी छान अशी रांगोळी काढून घेतली. त्यानंतर मी 9 मुलांना बोलवलं होतं आणि लकीली 9 मुलं भेटले. एक कमी पडत होता, आपण ऐनवेळेस भेटून गेला. नेक्स्ट व्हिडिओ पुढचा पार्ट लवकरच येईल.